तुझी झोप झाली झाली तुझी झोप तुझी झोप झाली का सोड ना मला बोलू दे ना मला बोलू दे ना बोलू दे ना बोलू दे ना प्लीज मला मला एक सांगू कोणत्या ट्रेन मध्ये होता तू झोपायच्या ट्रेन मध्ये होता आणि तू झोपला होता का मग झोपता झोपता मोबाईल बघितला आणि कोणती ट्रेन होती ती माझी कोणती ट्रेन होती तुझी 100 नंबरची 100 नंबरची ट्रेन होती आणि तू काय करत होता हा स्वराजला स्वप्न पडलं पहिलं आणि तो त्याचं स्वप्न शेअर करत आहे आपल्यासोबत आणि मग मग काय बघितलं तू मी कुठं होतो घरी होतो का मी तुझ्यासोबत ट्रेन मध्ये नव्हतो का ट्रेन मध्ये होतो मग मी घरी कसं असणार मग ट्रेन मध्ये असणार ना मी हा आणि तुझ्यासोबत कोण होतं ट्रेन मध्ये आणखी तुम्ही दोन मम्मी कशा काय असतील मी दोन मम्मी नाही म्हटलं मी एक मम्मी म्हटलं एक मम्मी म्हटलं ओके आणि ट्रेन मध्ये बेबी काय करत होती आपली हिंदवी झोपत होती आणि तो ट्रेन मध्ये काय करत होता जेवण करत होता आणि मग आणखीन काय बघितलं तू काहीच नाही बघितलं पण तू तर बोलला ना आपण ट्रेन मध्ये गेलो तू बोलला ना आपण ट्रेन मध्ये गेलो त्याला स्वप्न म्हणतात बेटा स्वराज तू जे काल रात्री बघितलं ना त्याला स्वप्न म्हणतात आणि तू स्वप्नामध्ये काय बघितलं मला एकदम सुरुवातीपासून सांग पहिल्यांदा काय झालं काहीच नाही झालं पण तू तर मला बोलला ना उठल्या बरोबर की आपण ट्रेन मध्ये होतो सांग काय काय बघितलं तू काय बघितलं तू मला स्वप्न म्हणजे आपण झोपल्यानंतर जे आपल्याला दिसते आणि सकाळी आपण उठल्यानंतर जे आपल्याला वाटते की आपण काल इथे गेलो होतो आपण हे बघितलं आपल्यासोबत बाबा होते आपल्यासोबत दीदी होती आपण ट्रेन मध्ये असतो पण आपण ते कधीच केलेले नसते आपण झोपल्यानंतर ते बघत असतो त्याला स्वप्न म्हणतात आपण खरोखर केलेले नसते ते आपण झोपेत स्वप्नात केलेलं असते म्हणून त्याला स्वप्न म्हणतात आणखीन काय बघितलं तू सांग मला जिराफ बघितला आणखी गाय पण बघितली हा केलं खाली केलं दीदीला बघितलं का तू स्वप्नामध्ये काय करतो दीदी झोपलेली होती अशी दीदी बदमाशपणा करत होती का तुला मारत होती का अशी पकडत होती का तुला मला काय करते स्वप्नात करत होती का ती तुला असं तू झोपल्यानंतर असं करत होती तुला स्वप्नात तू मला सांग ना तू काय काय बघितलं सांग ना मला स्वप्नामध्ये काहीच नाही हो ना बघितलं तू तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर बोलला ना की बाबा आपण ट्रेन मध्ये गेलो होतो फिरायला आपण तर गेलोच नाही तू याचा अर्थ स्वप्नात बघितलं काल रात्री म्हणतोस ना तू काल रात्री गेलो होतो ना आपण ट्रेन मध्ये आणि काय केलं आपण ट्रेन मध्ये झोपलो की झोपत हा आणखी सोबत झालं की खेळत असते आणखीन काय करते काय करते
चुचू टीव्ही चिचुटी तू चिचुटी बघितली का कुठं स्वप्नामध्ये? हा पण तू तर ट्रेन मध्ये होता ना? हा ट्रेन मध्ये काय केलं तू? मला ना मला तुमचे फ्रेंड दिसला मग माझा फ्रेंड? हा कोणता फ्रेंड दिसला तुला माझा? तुझ्या फ्रेंडला कधी बघितलं माझ्या? हं? सकाळी सकाळी बघितलं. ही ओके, काय करत होता माझा फ्रेंड? तो झोपत होता. ओके, सगळे झोपत होते का? अरे तुमचे फ्रेंड खाली झोपली होते. अच्छा, म्हणजे ट्रेन त्या सीटच्या खाली झोपले होते फ्रेंड. नाही ते ना खाली खेळायचे तिकडे झोपले. अच्छा, ट्रेन मध्ये ना? आणि तू कुठं होता तेव्हा? ते नाही नव्हते. ट्रेन मध्ये होता. ओके, आणि काय केलं मग तू नंतर? तुम्ही पण होते. मी पण होतो. आणि मग काय केलं तू? अरे तुम्ही काय केले? तू तू काय केलं नंतर? मला अरे सांग. तुम्ही करा. मला थोडी माहिती आहे, तू गेला होता ना स्वप्नामध्ये. अरे तुम्ही गेली होते. मी तर नव्हतो गेलो पप्पा, मला नाही माहिती. काल रात्री तर मी घरीच होतो झोपलेला, पण तू ट्रेन मध्ये गेला होता म्हणतो. अरे तुम्ही घरी होते. मी घरी होतो. मग तुझ्यासोबत कोण होता ट्रेन मध्ये? मम्मी हा दीदी हा मम्मी मम्मी आणि दीदी, तुम्ही तिघ जण होते का? मग मी नव्हतो का तुमच्यासोबत? तुम्ही गावालाच होते. कुठे? गावाला. मी गावाला होतो. अच्छा, म्हणजे मम्मी, तू आणि दीदी, तुम्ही तिघ जण गेले. हा, कुठं कुठं गेले तुम्ही तिघ जण? गावाला 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 गावाला. कोणत्या गावाला? अमरावती. अमरावती? अमरावतीला कधी गेला? उलटा. उलटा? म्हणजे शोना बाळ, तुला स्वप्न पण कळत नाही. स्वप्न 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 म्हणजे काय सांग बरं मला. मी तुला आता सांगितलं ना स्वप्न म्हणजे काय. नाही. हे बघ, मी तुला सांगतो परत, स्वप्न म्हणजे काय असते. आपण जेव्हा रात्री गाई करतो ना, रात्री गाई केल्यानंतर आपण झोपून जातो. आणि झोपल्यानंतर आपल्याला असं दिसते की आपण कुठेतरी गावी चाललो, आपण कुठेतरी चॉकलेटचे दुकानात गेलो, चॉकलेट खाल्ली, कुठेतरी केक खाल्ला, आपण फ्रेंडसोबत गार्डनमध्ये खेळतोय, बाबासोबत खेळतोय. आपण हे झोपल्यानंतर आपल्याला जे दिसते आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला आठवते की आपण हे केलं, तर त्याला स्वप्न म्हणतात. म्हणजे जे तू केलेलं नसते परंतु तू केलं असं तुला वाटते, तर त्याला स्वप्न म्हणतात. काय म्हणतात त्याला? हा. आणि हे तुझं पहिलं स्वप्न होतं की तू ट्रेन मध्ये गेला. कुठे गेला तू? अमरावतीला. याला स्वप्न म्हणतात पिल्लू. ओके, बाय कर, बाय असं म्हण. हे माझं पहिलं स्वप्न होत, जे मी बाबाला सांगितलं. ओके, बाय. ओके बाय. किसी और हम गाँव में से घर आए गए तो हम वीडियो को लाइक करें, सब्सक्राइब करें.